अमरावतीमध्ये ड्रग्ज विरोधात गुन्हे शाखेची मोठी कारवाई करण्यात आली आहे। मुंबईहून अमरावतीत एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या आरोपींसह स्थानिक साथीदाराला पोलिसांनी अटक केली आहे। या कार्यवाहीत तब्बल 76 ग्रॅम एमडी जप्त करण्यात आली असून या प्रकरणात मोठं रॅकेट उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी सायंकाळी स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली की मुंबई येथील आरोपी मोहम्मद रफिक मोहम्मद सलीम हा बडनेरा येथील ड्रग्ज विक्रीसाठी येणार आहे। माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने बडनेरा येथील नवी वस्ती परिसरातील विश्रामगृह परिसरात सापळा रचला। यावेळी आरोपीला ताब्यात घेण्यात आले। तपासादरम्यान अमरावती येथील छायानगर येथे राहणारा सोहेल खान फिरोज खान याचाही या प्रकरणात सहभाग असल्याचे समोर आले। पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतले। दोन्ही आरोपींकडून तब्बल 76 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले। या प्रकरणात आणखी काही आरोपींची नावे समोर येण्याची शक्यता असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांनी दिली आहे। तसेच या कार्यवाहीतून मोठं ड्रग्ज रॅकेट उघड होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले। दरम्यान काही दिवसांपूर्वी नागपुरी गेट पोलीस ठाणे हद्दीतील सुकडी परिसरातही कोट्यवधी रुपयांचा एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आला होता। मात्र त्या प्रकरणातील आरोपी आणि आत्ताच्या कारवाईतील आरोपी यांच्यात सध्या तरी थेट संबंध दिसून आलेला नाही। सुकडी परिसरातील कारवाईचा सखोल तपास सुरू असून लवकरच सर्व आरोपींना अटक करण्यात येईल। तसेच अमरावती शहर ड्रग्ज मुक्त करण्यासाठी पोलिसांचा निर्धार असल्याचेही पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांनी सांगितले आहे। काल दिनांक 14/3/2026 रोजी आमच्या गुन्हे शाखेच्या पथकाला एक खात्रीशीर बातमी मिळाली होती की एक इसम आहे मोहम्मद रफिक मोहम्मद सलीम, हा अंधेरी वेस्ट मुंबई इथून येथे राहतो आणि तो इथल्या काही लोकांना एमडी विक्री करण्याच्या उद्देशाने येत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने आम्ही तो सापळा लावून होतो। सुमारे सायंकाळच्या सुमारास सर्किट हाऊस नवी वस्ती बडनेरा या ठिकाणी तो आला असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली। त्यामुळे गुन्हे शाखेच्या पथकाने लगेच तिथला आपला एक लोकल व्यक्ती त्यासोबत होता सोहेल खान फिरोज खान, राहणार छायानगर, हा आणि तो त्या दोघांनाही जागीच ताब्यात घेतले। पंच आणि राजपत्रित अधिकारी यांच्या समक्ष त्या दोघांची झडती घेतली असता जो मुंबईचा इसम होता मोहम्मद रफिक मोहम्मद सलीम याच्या ताब्यातून सुमारे 76 ग्राम एमडी ही आम्हाला रिकवर करता आली। राजपत्रित अधिकारी आणि 2 पंच या समक्ष व्हिडिओ चित्रीकरणामध्ये ही सगळी कारवाई झालेली आहे। त्यानंतर त्यांच्या एकंदरीत तपासामध्ये त्यांच्याकडनं आणखी बऱ्याच लोकांची नावं निष्पन्न झालेली आहेत। त्या अनुषंगाने गुन्हे शाखेचे एक पथक तपास करत आहे। लवकरच यामध्ये परत एकदा मोठं रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे। तर मागच्या वेळेस सुकडी परिसरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली होती। त्या कारवाईच्या आरोपींचा आणि याचा काही संबंध आहे का किंवा ती कारवाई कुठपर्यंत पोहोचली आहे? अगदी बरोबर आहे। दिनांक याच महिन्याच्या 8 तारखेला आपण लालखडी ते सुकडी परिसरामध्ये एक 2 किलो 80 ग्राम एमडी जप्त केलेली होती। त्या गुन्ह्याचा तपास आमच्या गुन्हे शाखेचं पथक करत आहे आणि त्या गुन्ह्याशी आणि या गुन्ह्याचा आता तरी सुरुवातीला संबंध दिसून येत नाही आहे। तेही आम्ही तपासतोय की या लोकांचे त्या लोकांशी कुठे लागेबांधे आहेत का। आणि त्या 8 तारखेच्या ज्या गुन्हा दाखल केलेला आहे 2 किलो 80 ग्राम एमडीचा, त्या संदर्भात आम्ही 4 आरोपी अटक केलेले आहे। त्याच्यामध्ये आणखी एका आरोपीच्या पोझिशनमधनं त्याच्या घरातनं आपल्याला 62 ग्राम एमडी मिळालेली आहे आणि इतर आरोपीच्या शोधावर आमचे गुन्हे शाखेचे वेगवेगळे पथक तपास करत आहे। लवकरच या गुन्ह्यातले उर्वरित 6-7 आरोपी आहेत, आणखी काही आरोपी याच्यामध्ये निष्पन्न झाले आहेत। असे सर्व अटक करून अमरावती शहर लवकरच आम्ही ड्रग फ्री करण्याच्या विचारात आहे। अमरावतीमध्ये ड्रग्ज विरोधात पोलिसांची कारवाई सुरूच असून या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे।